पत्नी नांदायला येत नाही म्हणून तसेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा आयर्विन पुलाखाली गळा चिरून पळून गेलेला पती जकाप्पा शिवमूर्ती चव्हाण वय 36 जिल्हा विजापूर याला सांगली शहर पोलिसांनी जयसिंगपूर येथे अटक केली। अवघ्या 24 तासाच्या आत ही कारवाई केली आहे। मृत प्रियांका चव्हाण हिचा जकाप्पा चव्हाण याच्याशी विवाह झालेला होता। दोघांना मुलगा मुलगी होते। जकाप्पा याच्या त्रासाला कंटाळून प्रियांका ही 4-5 महिन्यांपासून माहेरी सांगलेवाडी परिसरात राहते। ती एका साडी सेंटरमध्ये कामाला जाते। पत्नी नांदायला येत नसल्यामुळे तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून जकाप्पा तिच्यावर चिडून होता। शनिवारी तो तिला भेटण्यासाठी सांगलेवाडीत आला। रविवारी रात्री प्रियांका कामावरून घरी निघाल्यानंतर तो तिला भेटला। त्यानंतर तिला आयर्विन पुलाखाली नेऊन तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला। रात्री 9:30च्या सुमारास हा प्रकार घडला। खुनानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक विजापूरकडे रवाना केले। उपनिरीक्षक पोवार यांना संशयित जकाप्पा हा जयसिंगपूर येथे एका घरात लपून बसल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने जकाप्पा याला वेढा घालून पकडले। या सर्व कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक पोवार, सागर होळकर, कर्मचारी संदीप पाटील, सतीश लिंबडे, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, ज्योतिबा क्षीरसागर, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, वसीम मुलाणी, संदीप कोळी, विशाल कोळी, गणेश कोळेकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।